गुड मॉर्निंग फ्रेंड्स, मी आहे तडफदार तनया आणि तुम्ही ऐकत आहात ओळख बाजारपेठेची इथं भरपूर काही नवे नवे फ्रेंड्स, स्वयंपाकघरात वस्तू जर अस्ताव्यस्त राहत असतील तर गृहिणीला रोज तारेवरची कसरत करावी लागते. तुमच्या बाबतीत पण असंच होतंय का? मग आता काळजी करायचं कारणच नाही, कारण आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे सातारच्या ओल्ड MIDC मधील MIDC ऑफिसच्या समोर हेम लॉन्सच्या शेजारी असणाऱ्या अश्वमेघ किचनच्या मॅन्युफॅक्चरिंग प्लांटमध्ये, आणि तिथे त्यांच्या प्रतिनिधीकडून आपण अधिक माहिती जाणून घेऊयात. सर, अश्वमेघ किचन आता किचन ट्रॉलीजच्या सर्व पार्ट्सचं मॅन्युफॅक्चरिंग करतंय. या मागचा उद्देश काय होता? सांगतो. ग्राहकांना बेस्ट क्वालिटी वस्तू स्वस्त दरात उपलब्ध करून वेळेत सर्व्हिस प्रोव्हाइड करणं या हेतूने आपण मॅन्युफॅक्चरिंगमध्ये उतरलो. गेल्या 25 वर्षात असं लक्षात आलं की बाहेरून मटेरियल खरेदी केल्यावर मॅन्युफॅक्चररचे मार्जिन पण त्यात दडलेले असते, त्यामुळे कॉस्टिंग जास्त जाते. रॉ मटेरियल पण लो क्वालिटीचे वापरले जात असल्यामुळे ट्रॉलीची आणि शटर्सची लाईफ पण कमी असण्याचा धोका असतो. अलीकडे क्रोम प्लेटिंगच्या बास्केटचा मार्केटमध्ये सुळसुळाट आहे. MS वर क्रोम प्लेटिंग केलेली ती बास्केट स्टेनलेस स्टीलची आहे अशीच दिसते. ओके सर, आपल्याकडे बास्केटचं मॅन्युफॅक्चरिंग करताना काय काळजी घेतली जाते? बास्केटसाठी आम्ही 304 किंवा 202 या ग्रेडचे रॉड मागवून त्याला इलेक्ट्रो पॉलिशिंग करतो. त्यामुळे बास्केटला एक चमक येते. बास्केटला रस्ट पकडून ते खराब होण्याची भीती नसते. त्याचबरोबर आपण बास्केटही कस्टमाइज करून फ्रेम पण कस्टमरला त्याच्या जागेनुसार कस्टमाइज करून देतो. बास्केट साफसफाईसाठी सहज बाहेर काढता येतील यासाठी फोल्डिंग ब्रॅकेट सुद्धा देतो. चॅनल्स पण ब्रँडेड कंपन्यांचे यूज केले जातात. आपण रॉ मटेरियल क्वालिटीचे वापरत असल्यामुळे ग्राहकांना बास्केटची गॅरंटीही देतो. अरे वा सर, ट्रॉलीजच्या पुढच्या शटर्स बद्दल काय सांगा? त्याचं असं आहे की आपल्या फॅक्टरीमध्ये मरीन प्लाय लॅमिनेटेड शटर्स, ग्लास ॲक्रेलिक शटर्स आणि सॉलिड सरफेस शटर्स यामध्ये काही केमिकल्स वापरले जातात. त्यामध्ये रेझिन्स हायर क्वालिटीचे वापरले जातात, त्यामुळे कोटिंग चिवट व मजबूत होण्यास मदत होतेच. त्याचबरोबर त्याचे कलर कधीच फेंट होत नाहीत. शटर्सचा सरफेस प्लेन राहण्यासाठी ड्रम सँडर मशीनचा वापर केला जातो. इव्हन जर या शटर्सला भविष्यात स्क्रॅचेस पडले तर बफिंग सँडिंग करून देण्याची सर्व्हिसही प्रोव्हाइड केली जाते. ओह, आय सी. कसं होतं ना, सगळ्यात आधी साईटवर जाऊन MM मध्ये ॲक्युरेट मेजरमेंट घेतले जातात. त्याचे जॉब कार्ड्स तयार होतात. बास्केट फ्रेम, वॉल कॅबिनेट, स्टोरेज युनिट हे सर्व प्रकारचे शटर्सही मशीनच्या सहाय्याने तयार करून मग फायनल प्रोडक्ट साईटवर इन्स्टॉल केले जाते. त्यामुळे घरामध्ये मशीनचा आवाज आणि धूळ होत नाही. ओके सर, आपल्या फॅक्टरीत किचन व्यतिरिक्त आणखीन काय तयार होतं का? हो ना, किचन ट्रॉलीज आणि टेंडम ड्रॉवर बरोबरच वॉल कॅबिनेट, स्टोरेज युनिट बनवताना टेंडम ड्रॉवरचा खालचा बेस पाणी किंवा इतर पदार्थ सांडल्यास खराब होऊ नये यासाठी HDHMR बोर्ड म्हणजेच हाय डेन्सिटी हाय मॉइश्चर रेझिस्टन्स बोर्ड वापरला जातो. त्याला वाळवी कीड लागू शकत नाही. शिवाय वॉल कॅबिनेट आणि स्टोरेज युनिटसाठी जो इम्पोर्टेड कॅलिब्रेटेड प्लाय वापरला जातो त्याचीही डेन्सिटी हाय असल्याने ती बेंड होत नाही. याच मटेरियलमध्ये आपल्या इथं बेड, कपाट, ड्रेसिंग टेबल, डायनिंग टेबल, टीपॉय या सगळ्या वस्तू फॅक्टरीमध्ये बनतात. सर्व प्रोडक्ट्स कस्टमरच्या डिमांडनुसार 3D व्ह्यू दाखवूनच बजेटनुसार आणि बेस्ट क्वालिटीचे प्रोव्हाइड करतो आम्ही. अच्छा सर, या सगळ्याचं कॉस्टिंग आपल्याकडे साधारण कशावर डिपेंडेंट असतं? कॉस्टिंग रिक्वायरमेंटवर डिपेंड आहे. 10 फुटाचा कट्टा असेल तर त्यात तुम्ही 10 बास्केट वापरल्या तर जास्त कॉस्टिंग येते, किंवा 7 बास्केट वापरल्यास कमी कॉस्टिंग येते. त्याचबरोबर तुम्ही चॅनल कुठल्या ब्रँडचे वापरता, सॉफ्ट क्लोज की रेग्युलर वापरता, हँडल कोणते वापरता, त्याचबरोबर मटेरियल कोणत्या क्वालिटीचे वापरता यावर कॉस्टिंग डिपेंड असते. सर, मला इथलं किचन मेकिंग प्रोसेस आणि स्टँडर्ड्स फारच आवडले. घरच्यांशी डिस्कस करते आणि तुम्हाला कळवते. मला तुमचा नंबर देता का सर? हो, 99 21 55 88 96. 99 21 55 88 96. थँक्यू सर. सो फ्रेंड्स, तडफदार तनयाचा सल्ला असा की तुम्हालाही जर किचनचा लुक बदलायचा असेल तर आजच सातारच्या अश्वमेघ किचनच्या ओल्ड MIDC मधील MIDC ऑफिसच्या समोर असणाऱ्या फॅक्टरीला अवश्य भेट द्या. आणि आपण बाजारपेठेतील अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा ओळख बाजारपेठेची.